नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी स्वतंत्र बँक अकाउंटचीच अट का ठेवण्यात आली? तर मित्रांनो, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला स्वतंत्र बँक अकाउंटच्या अटीबद्दलची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो पुढील व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या 17 ऑगस्टला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या योजनेचा अर्ज भरताना महिलांसाठी स्वतंत्र बँक अकाउंटची अट ठेवली आहे. तर ती अट नेमकी का ठेवण्यात आलेली आहे याचा खुलासा स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलेला आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी स्वतंत्र बँक खात्याची अट का ठेवण्यात आलेली आहे, तर याबाबतचा खुलासा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी केलेला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री आदितीताई तटकरे बोलत होत्या. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र बँक अकाउंटच्या अटीबद्दलचा खुलासा केला. या शहापूर येथे भरलेल्या महिला संवाद मेळाव्यामध्ये माननीय मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्वतंत्र बँक अकाउंट बद्दलची जी काही अट आहे तर त्याचा खुलासा केलेला आहे. त्यामध्ये त्या म्हणतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला जमा होणार आहे. राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी यावेळी दिली. तर मित्रांनो, त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे की ही जी योजना आहे तर ही कायमस्वरूपी राबवली जाणार आहे. त्यानंतर या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला दिला जाणार आहे आणि राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिला या योजनेचा फायदा घेणार आहे. त्यानंतर पुढे काय म्हणाल्या ते आपण बघूया. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे 17 ऑगस्टला संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. तर 17 ऑगस्टला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकूण 3,000 रुपये लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता की गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत. कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पूर्ण होणार आहेत. या पैशावर फक्त महिलांचाच अधिकार असावा, म्हणून महिलाचे स्वतंत्र बँक खाते ही अट ठेवली आहे. तर बघा मित्रांनो, की माननीय महिला व बालविकास मंत्र्याने या ठिकाणी स्पष्ट केलं की स्वतंत्र बँक अकाउंटची अट का ठेवण्यात आलेली आहे. तर यामध्ये सांगितलं आहे की गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत. कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमार्फत पूर्ण व्हाव्यात आणि या पैशावर फक्त महिलांचाच राईट्स असावा, महिलांचाच अधिकार असावा, म्हणून महिलांचे स्वतंत्र बँक खाते ही अट ठेवण्यात आलेली आहे, असा खुलासा आदितीताई तटकरे यांनी केला. ज्या महिलांनी बँक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बँक खाते काढून 31 ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरावा, असं आवाहन देखील आदितीताई तटकरे यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आदितीताईंनी असंही म्हटलेलं आहे की ज्या महिलांनी अजूनपर्यंत बँक खाते काढले नाही तर त्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत बँक खाते काढावे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज पण भरावा. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.